हे गाईज, वेलकम टू माय चॅनल जागू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल किती साऱ्या मूर्त्या झालेल्या होत्या बनवून. आणि रात्री जेव्हा मी आले तेव्हा वाटेत तिथे बाहेर एंट्रीला कोणीतरी लिंबू ठेवलेला, तेही जाताना असेल तर मी दाखवते तुम्हाला. आणि आता घेते मी जेवून पहिले आणि मग जाते कारखान्यावर. दादाचा फोन पण येऊन गेला आहे. खूप उशीर करते बिकॉज माझी झोप पूर्ण होत नाही. आणि आज पण मी सकाळी 8 वाजता झोपले. 8 वाजेपर्यंत जागीच होती. 5 वाजता आलेली घरी, पण 8 वाजता आज 8 वाजेपर्यंत जागीच होती. तर झोप पूर्ण झाली नाही आहे माझी, पण काम पण खूप आहे, ते जावंच लागेल. आता जेवते, तयारी करते आणि कारखान्यावर जाते. सो गाईज, काल रात्रीचा लिंबू गाईज आता आले कारखान्यावर आणि काम सुरू करूया आपण. हा कपडा कट करून घेतलेला आहे मी. आणि ही मूर्ती आहे जय मल्हारची. ही प्रज्वलचांची मूर्ती आहे. तर तो येण्याआधी मूर्तीला धोतर लावून ठेवू, नाही तर त्याची एक वेगळी नाटकं सुरू होती, ही नको ती नको. बट मी जय मल्हार आहे मूर्ती, तर मी येल्लोच म्हणजे चांगली दिसेल, येल्लो भंडारा वगैरे हे ते त्यानुसार मी येल्लो चॉईस केलं आहे. आणि तो येण्याआधी मी ही धोतर लावून घेते. तर चला आम्हाला सुरुवात करूया. एक हर्षू आणि परी पण आले इथे. कशाला आले तू? आपली गौरी बघ. आता चालल्या हर्षूला पुण्याला पोचवायला, त्याला तिथे सोडेल आणि परत कारखान्यावर येते गाडी. आणि हा बुधवारला दुपारच्या पण मागे लागतो. येताना मामाला आणला. आता मामा चाललाय कुठेतरी बाजारात आणि मी आली परत कामावर. हो, आता हा चुरा बनवून झालेला आहे आणि इथे हा लावायचा आहे असं. आता ही मूर्ती पण कंप्लीट झालेली आहे आणि ही रात्री झालेली. तर हिला हे कापूस म्हणजे गादी लावायची आहे इथे. आणि ही मूर्ती करताना खूप टाईमपास झाले, बिकॉज हा जो लॉंग एरिया आहे तो मला त्या साईडला करायचा होता आणि हा छोटा या साईडला करायचा होता. माझ्या डोक्यात गेलाच नाही. 2 वेळेला ती लेस काढली चिटकून, पण हाय तशीच लावते सारखी सारखी. मानसिक संतुलन बिघडले आमचा. गोट्या ठेवते सो आता ही मूर्ती घेते बनवायला. आणि हिचा धोतर आहे या कलरचा. ही मूर्ती हिच्यात थोडी मिस्टेक झाली का, हे आहे ना, हे मी उलटा लावला. 2 वेळेला खोलून मी उलटा लावला. डोका खराब असेल ना, मूड नसेल ना, असा मूडची वाट लागलेली असेल का, ही अशी कामं करते. 2 वेळेला खोलून मी परत बनवला एवढ्या मेहनतीने, पण परत जसाच्या तसा बनवत होते. याचा बरोबर आले असा क्रॉस. आणि हे तर रात्रीच बनवलेले 2. आणि ही मूर्ती झाल्यानंतर मग इथे या मूर्त्या आहेत ना 5-6 त्या बनवायच्या आहेत. आणि ह्या मूर्तीचं तर अजून सिलेक्ट केलाच नाही, त्याची कलर ज्यांची मूर्ती आहे त्यांची. 2 दिवस राहिलेत फक्त गणपती. जाऊ दे, आपण आपलं काम करूया. मला झोप आले. 24 तासातून किती 8 वाजता झोपले ना, आणि 11 वाजता हर्षूचा कॉल आला मला की घ्यायला ये पुण्याला. म्हणजे 3 तास आय थिंक मी झोपले 24 तासातून. आणि आता झोप येते मला भरपूर. अजून पूर्ण रात्रभर जागायचं आहे, ते कंप्लीट करायचं आहे. उद्याचा दिवस पण आहे. परत गौऱ्या आहेत, हे बघा गौऱ्या आहेत, ही एक आणि ती, या 3 गौऱ्या आहेत. आणि ज्या मातीच्या मूर्त्या आहेत ते दादा करतोय तिथे. मातीच्या मूर्तीचं जरा रिस्की काम असतं, तर ते आता त्याने करत घेतलं आहे. कलर वगैरे मारत घेतले आहे.
2 का 3 मूर्त्या पेंटिंगच्या आहेत आणि एक हनुमानाची आहे. म्हणजे ते तिथे तो चिंतामणी जो आपण काल केला ना, तर तिथे राम आणि सीता आहे ना आजूबाजूला, तर तिथे हनुमानाची मूर्ती ठेवायची आहे. चला काम करूया आपण. बनवताना मी जी गलती केली ती पण आता पण तीच गलती केली मी. हा ॲक्च्युअलमध्ये असा पाहिजे होता, ही छोटी साईज वरती पाहिजे होती, बट मी परत तीच चुकी केली आहे. म्हणजे मूड ऑफ असल्या कामात लक्ष जात नाही, डोक्यात भलतेच विचार चालू असतात. आता नाश्ता करून घेतो, मग परत कामाला सुरुवात. मी परत त्याच केला ते बोल. फोल्ड गवस ना ते लुंगीन काहीतरी मी केले दया असं कोण करते. कोण करते हिरवा नाही पिवला. त्या दे लावाची स्टाईल कशी वाटली तुला? बरोबर 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 तर बरोबर. ही तर झालेलीच आहे. हिला फक्त ते कापूस लावायचे आहेत आणि खालती लेस लावायची आहे. बाकी हा ग्रीन कलरचा हे द्यायचा. जेवून घेतो. तो रात्रीचे 3 वाजल्यात आणि आमची कारागिरी चालू आहे अजून. आता ही एक मूर्ती झाल्यावर तर ही पण मूर्ती आहे काही, ही पण सेम अशीच आहे. आणि नंतर मग हे झाल्यावर सजवायचा वगैरे थोडासा पेंटिंग वगैरे ते काम करायला लागेल. आणि खूप झोप आले मला, कारण की मी फक्त 3 तास झोपले ना. आत्ता परत ही इन्क्लूड करून खूप होतील रे. तर आता ऑलमोस्ट ही मूर्ती पण डन झालेली आहे. याला फक्त शाल टाकायची आहे. माहीत नाही, दादाला विचार ना. येल्लो येल्लो मोठी ब्रॉड नाही आहे येल्लो शाल. हो कुठली डबल करून लावते. सो आता हा शाल पण झाली बनवून. खाल्या मी, मला भूक लागलेली. गणपती 4:20 झाले. सकाळचे 6 वाजून गेल्यात आणि काम आमचं आता झालं आहे. परत 12 वाजता उठून इकडे यायचं आहे. हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज मी थोडे एक्स्ट्रा झोपले. आता वाजत चालल्यात 2. जेवते आणि पटकन कारखान्यावर जाते. दादाला पण फोन केला का ये मला घ्यायला. सो आज लास्टचा दिवस आहे आज. उद्या गणपती आहे आणि काम पण ऑलमोस्ट सर्वच झालेलं आहे. फक्त एक गणपती आहे धोतर लावायचा, एक जय मल्हार आहे त्याचा फेटा लावायचा आहे आणि असंच बारीक सारीक पेंटिंगचं काम आणि कुंदन वगैरे लावायचे, सजवायचं आहे गणपती.
तर आज ते सर्व कंप्लीट करूया. आणि सॉरी मी जास्त व्हिडिओ काढू शकत नाही कारण खूप कामं असतात, तर मलाच व्हिडिओ काढायला लागतं, सगळी बिझी असतात तिथे. तर बघू आज पूर्ण म्हणजे आज होईलच, पूर्ण सगळं पूर्ण होईल आज गणपतींच्या आधी. तर चला बघूया. सो आता पोचलोय कारखान्यावर आणि आज ग्रीष्म पण आलाय, ताईचा मुलगा. तर आज सर्व काम आवरून घ्यायचं आहे. बोल बोल बोल. मी गेलो होतो, आता मी पण टाकलं ब्लॉग. आता दाखव कसा. आता नवीन आता बंद केला मोबाईल. हिचं किती काम कर अजून बाकी आहे. सो आता माझा धोतर लावून झालाय, पण हा मधला आहे त्याला मी कन्फ्यूज झाले की नक्की लावू कसा, कुठल्या डिझाईनमध्ये लावू. धोतरचा कलर एक नंबर वाटतोय गणपतीला, पण हा कुठल्या पद्धतीत लावू मला तेवढं समजत नाही. क्रॉस लावू की राऊंड राहू. आणि नेमकी सिल्वर कलरची लेस यायला पाहिजे होती, ती संपली आहे. एक आहे बट मी ती माझ्या गौरीसाठी ठेवली आहे. याला मी दुसरी लावते, याच्यावरच असा कॉम्बिनेशन काहीतरी करून बघू आता ही कशी लावते. मला तर असं वाटते आडवी कापून लावावी, जशी काल ते मिस्टेक केलेलं मी तशी. सो आता इथे तुरा लावायचा आहे भावाला, तर त्याच्यासाठी ही लेस आणि ही लेस अटॅच करून घेते तुऱ्याच्या लेसला, म्हणजे लावायला बॉर्डरला लावायला. आहे काय गणपती घेवायला लागली माणसं तरी तुझं काम नाही होत. ती अंगली तुटलेली ती कव्हर केली आणि ती बघ घेतली. टेक्नॉलॉजी या जे तर माणसं आली गणपती जेवायला, रातपासून रेडी करून दिली, अजून पूर्ण नाही होत. काय तो गोलवाला बटन दाबा ना. का होतच नाही ना, लाईट पेटत नाही का? अच्छा यो का. अच्छा अच्छा बंद पडली आता लाईट. हा मला माहिती आहे. मावशीला सांग बिघाडली आता लाईट. मला आणून द्यायला सांगशील का मावशीला? आपट ना जोऱ्यात. हे तुझे दात आहे बाई, हे उंदराने खाल्ले. नको हे नको. हा क्यूट आहे का तुमचा बापा? पण मस्त आहे. ए इकडे या दोघा, इकडे या. अरे पडशील त्याच्या अंगावर सुरी म्हणते डायरेक्ट. इकडे इकडे इकडे. तुझे दात कोणी खाल्ले? भांडण नको करू, भांडण नको करू. बघ गणपती बाप्पा मारील. उंदराने खाल्ल्या. तुझं नाव प्रियांशी आहे? माझ्या बाचीचं नाव पण प्रियांशी आहे. काय नाव आहे आईचा? अलका. अजून तो जयमल्लारचा फेटा बनवायचा आहे आणि हे जे आहे ते इथे लावायचं आहे. अजून शाल पण बनवायचे. हा पण कंप्लीट होईल आता. ही पण येतील घ्यायला. तो मी आता या महिला मंडळीच्या मूर्त्या कंप्लीट करून घेतो, बिकॉज ते दोघं दोन मूर्त्या घ्यायला येणार आहे. ते मोर पीस आहे ते त्यांच्या मुकुटाला लावायचे. पहिले हे कंप्लीट करून घेते. मी बसू काय पडत ना, मी डायरेक्ट खालच्या मजल्यावर. दादा त्यांनी बघ काय ठेवलं, चालेल ना. सो आता हे झालंय मोरपीस लावून. नक्की सांगा ही मूर्ती कशी आहे ते. एक वेगळाच लुक येतोय मोरपंख लावलाय तर मस्त वाटतोय. सो आता हा गणपती डन झालेला आहे, पण ही जी थोडीशी घाण आहे ही साफसफाई करतोय. आणि हे झाल्यावर मग अशीच दुसरी मूर्ती ज्या आहेत त्या दोन तिथे त्या घेतो करायला.
आणि या मूर्तीची आम्ही लेस नंतर चेंज केली. बट हा माझा वन ऑफ फेवरेट आहे. तो पण मला आता पटला जेव्हा लेस चेंज केली ना तेव्हा. आणि माझा सगळ्यात फेवरेट तो तिकडे आहे, हा वाला व्हाईट. आणि आमचा जो आहे गणपती तो पण मला खूप आवडलेला आहे, मॅट फिनिशिंगमधले. आणि बाकी तर तुम्ही बघू शकता इथे भीष्म वगैरे आले ताईच्या जागेवर. आणि देवा, मला असे गणपती खूप आवडतात. आणि हा कॉम्बिनेशन पण एक नंबर आहे. जो कलर कॉम्बिनेशन दिला आहे ना तेवढंच नाही त्यांना मस्त आहे. आमचा पण असा आहे पोटलू, तो तिकडे बाहेर आहे पण थोडासा वेगळा आहे. अजून बरेच या साईडचे लावले, या साईडचे सो लावून झालेली आहे. आता ही मूर्ती जाईल. अजय बाबा तुला 2 बोटा वगैरे दाखवायचे. आणि इथे यांची पेटपूजा चालू आहे. हे मुहूर्त मी नंतर चेक करून पेटपूजा करू. तर आता लादेन आणि मोठा बाबा आलाय दोन्ही गणपती घ्यायला. हा माझ्या लेवलचा आहे पण तो मी त्याच्या इथपर्यंत लागते. 2 महिने बारीक आहे, 2 महिने बारीक. 2 महिने बारीक आहे तरी पण मी इथपर्यंत लागतो. ताराली जा मग आपल्या गावात जा मग. नाही आहे ना जाम सांगायला लागेल. सो आता ही दुसरी मूर्ती पण चालली आहे. इगनच्या गावांचा गेला बलवदी आली नको. आता घेते तुझ्या गणपतीला ही लेस लावा काठापदराची. ही लेस मोठी झाली असती या मूर्तीला, ती खूप छोटी आहे आणि एवढी म्हणजे पूर्ण पण नाही आहे. ही लेस मी कापडीमधून आणि ज्याला पिंक शेड आहे ना तो लावला इथे, म्हणजे ते बरोबर सूट होतं. हा कॉम्बिनेशन ब्ल्यू आणि पिंकचा छान दिसतो. आणि फोनमध्ये ॲक्च्युअलमध्ये ना फोनमध्ये ना वेगळा कलर दिसतो, एकदम वेगळा. हां माहीत नाही, याला माहीत असेल ना ऋषिकेश. अय यो कोणता गणपती आहे? बुवाचा माहीत नाही कोण बुवा. ॲक्च्युली हा कलर ना खूप छान आहे रिअलमध्ये, एकदम भारी. पण फोनमध्ये ना वेगळाच काहीतरी पिंक असं वेगळाच दिसतो. पण रिअलमध्ये अशी मॅट फिनिशिंग आहे याची धोतरची आणि एकदम भारी कलर वाटतो, एकदम मस्त कॉम्बिनेशन, एकदम सुपर्ब आहे. पण फोनमध्ये एवढा उठून दिसत नाही, फोनमध्ये तर काहीतरी वेगळाच दिसतो. खूप क्यूट मूर्ती आहे एकदम. एवढी छोटी मूर्ती असून ते डोळ्यांचं काम. रात्री 4:30 वाजता ही मूर्ती पेंट केली आहे. अजून त्या मातीच्या मूर्त्या बाकी आहेत, त्या रात्री करू. आता तर इथे लेस लावून झालेली आहे आणि थोडीशी डायमंडची लेस पण लावली, मला आवडली म्हणून. आणि हे थोडेसे लावले. आता दुसरा काम. तर आले इथे सर्व गणपती जात आहेत. इथे उद्याला कोणाला टाईम नाही आहे
भरपूरशा मूर्त्या खाली झाल्या, त्या साईडच्या पण झाल्या तिकडे आतमागच्या, कारण ट्रॅफिक इतकी झालेली भिवंडीत, इतकी ट्रॅफिक झाले की उद्या यायला कोणाला टाईमच नाही, म्हणून सर्वजण आजच नेत आहेत मूर्त्या. मी जेव्हा त्या मूर्तीला मोरपीस लावत होते तेव्हा मला एक मोरपीस आवडला, तर मी दादाला बोलले मला तो पाहिजे, छोटा आहे म्हणून. तर दादा बोलला त्यापेक्षा छोटे आहे. बघा किती छोटे. आणून दे ना स्वामींची मूर्ती आया भेटायला होता मी. तर हा एवढा छोटा मी मागत होते, ते वाले छोटे आहेत म्हणून आवडलेले. दादा बोलतो दाजीपेक्षा छोटे आहेत. मी एवढे छोटे पण असतात मोरपीस मला माहिती नव्हतं, आणि इतकी भारी दिसत आहेत. नाही एक तर घेऊनच जाईल, 2 तर घेऊनच जाईल. सो आता घेतले मी स्वामी समर्थांची मूर्ती, आणि हिला लावायचा आहे फेटा. तर हे घेतलं आहे पेपर वगैरे, डायरेक्ट फेटा लावल्यावरच दाखवते मी तुम्हाला. सो आता हे पण मी चिपकवून घेतलं आहे, आणि हे पुऱ्याचा पण झालं आहे रेडी, आणि हे राऊंड राऊंड बनवते. एक लावलं आहे तर दुसरं लावते. हे मला खूप आवडला, मस्त काम आहे. सो आता ही मूर्ती पण रेडी झालेली आहे स्वामी समर्थांची. फेटा लावून झालेला आहे. खूप मुश्किल गेला फेटा लावणं, बिकॉज कसं हे पुढचं होतं जे टक्कल होतं. आता या मूर्तीनं कसा मुकुट असतो तर तो होल्ड होतो, पण याच्यावरनं होल्ड होतच नव्हता. तर आणि कान वगैरे असे होते आपल्यासारखे, तर थोडासा मुश्किल गेला, पण ठीक आहे लावला कसा तरी. कारण कानावर जर लावत होते तर ते वेगळं विचित्र दिसत होता, म्हणून कानांच्या वरतीच लावला. नक्कीच कमेंट करून सांग हा फेटा कसा वाटला. कालपासून मी सगळे हेच आपले कृष्णावाले फेटे लावत होते. आज सगळे म्हणजे हे जे आपले मराठी आहेत ते लावले. परत ती विठ्ठलाची मूर्ती आहे तिकडे पण आहे फेटा. तर आता घेऊयात दुसरं काम. भरपूर मूर्त्या गेल्यात, ट्रॅफिकमुळे आज सर्व रात्रीच येत आहेत. उद्या सकाळी कोणी घ्यायला गावातलीच येतील, गुंदवली गावातली फक्त. तर आता ही मूर्ती घेते साफ करेत, कारण भरपूर धूळ साचले याच्यावर. मला एक पृथ्वी घेतले ना हातात, मस्त वाटते, क्यूट वाटते. हो गाडी ना दर्शनला इथे 3च भेटलं. रेडबुल 3च भेटलं बरं इथे. गाडी मग काय 3च, मग बाकीच्यांना टोन वाचून ठेवायचा. तुला नाही देणार मग चालेल. तुला देता ना आवसा 1 कपान 1 चम्मच रेडबुल. तो पिला मी पहिल्यांदा. आता या दगडूशेठला मोराचे पंख लावायला चांगले अर्जंट. या मूर्तीचे बघू. सो मी जी मूर्तीला शाल बनवलेली ती सोनाल्यावाल्यांना दिली, बिकॉज त्यांची मूर्ती पण तशी सेम होती. मग ही आता अर्जंट 3 मिनिटात बनवले आणि लावते आता या मूर्तीला. ही लावली शाल, कृष्णाने लावली आमचे. लगे पलायला मोकळून. बाहेर गर्दी बघा किती. ग्रीष्मा गणपती देस ना पटकन पोरी जर का असते. छान गर्दी आहे बाहेर, सगळे आजच येतात, उद्या ट्रॅफिक लागेल. गर्दी गर्दी गर्दी. मॅनेजर आमचे हे याद तुला
ब्राह्मण या सगळ्या मातीच्या सो गाईज इथे एक मुलगी आली बॉबकटवाली. ती सेम मधुराताईसारखी दिसते. म्हणजे मधुराताई छोटी होती ना सेम अशीच. मला म्हणजे मी एक लहानपणीचा तिचा फोटो बघितले. ती अशीच दिसायची पप्पाच्या लग्नाचा. ही बॉबकटवाली मुलगी मधुराताई. सो आता या गणपतीची शॉल रेडी झालेली आहे. आणि प्रतोष मी अजून सजवली नाही. सगळ्याची बहुतेक बाकी आहे पण द्यायचं शाल तिथे. सो शाल टाकून माझी झालेली आहे. पण प्रतोषने अजून काही मूर्ती सजवली नाही. नुसत्या पप्प्या केला लागतात. माझी रेडबुल नेली ती आणलेली होते ना मॅच फोडणे. कारण की दिवसाची यो कलर ना पर्पल दिसते. हाँ जो तुम सुन रहे हो वही बात कर रहे हैं. हाँ जांबारी नाही तुझी गर्लफ्रेंड कला कला शेड शेड ते रामाच्या टिकलीच्या मध्ये तो व्हाईट देस ना थोडासा. ओय प्रदोष देस ना. जाम गर्दी आहे बाबा. अजून येवाची तरी गर्दी कमी झाली ना. किंवा मिनी मधुराताई. अरे टिकलीवर नाही टिकलीच्या मध्ये नशी थोडीशी. आता त्यावेळी पाठ आणलेला ना तो छोटा पडला. तर तिथे गोडाऊनच्या बाहेर काहीतरी फ्लावर टाकलं ते आणायला गेला. गणपती झालं बघ. यांच्या 3 मोठ्या. ही एक मोठी आहे अजून एक आहे आणि तिथे आहे ती एक मोठी. हा बेकार आहे ना. त्याला बोल प्रदोष बोल. त्याला प्रदोष प्रदोष बोल. त्याला प्रदोष. नाही आवडलं. नाही आवडलं. उद्या चॉकलेट दे ना मी तुला उद्या. हा का. सो आता बरीचशी गर्दी कमी झाली. गोंगाट शांत झाले. सगळे बँड वगैरे वाले सगळे गेले. आता कामाला सुरुवात करतो. आणि आता ही मूर्ती घेते. मला लेस वगैरे लावायची आहे. कृष्ण. सो आता रात्रीचे वाजले 3 आणि ही मूर्ती पण झाली लेस वगैरे लावून. आता ही घेते. माझ्या फेवरेट ज्या मूर्त्या माझ्या फेवरेट आहेत. मस्त कलर कॉम्बिनेशन पण असं मस्त आहे. सो फायनली सगळं काम झालेलं आहे. आणि हा मेन बनवत घेतलेला आहे पिठा. हिला पण सजवायचं अजून बाकी आहे. आणि त्यांचं तिथे काम चालू आहे सजवणं. आणि इथे आमची पुष्पाची मूर्ती पेंट होत आहे. काय पण मूर्त्या सांगताना पण आहे छान मस्त. मला सिंहासन तर खूपच आवडले. व्हाईट कलर गादीला मस्त दिसत होता. पण काय सो गाईज सकाळचं वाजलं 6. सो फायनली आता मामाचा गणपती मी कंप्लीट करून घेते. गाडी नाही तुझं नाही थोडासा सजवलाय. अजून काम बाकी आहे. पण मामाचा घरातून निघल्यात म्हणून जेवढा तयार झालाय तेवढा देते. इथे वगैरे पेंटिंग करायची होती. आणि थोडंसं हां आमची आहे आता जशी आहे तशी नेमले. बट गेले कपडे गर्दी झाली. आणि दादा पण गांगारले. अजून रेडी नाही आमची. तिला कानात वाली वगैरे त्रिशूल काय ते शस्त्र द्यायचे. अजून हिचा काम पण चालू आहे. हे भगवान घाई गडबडीत जो दादा काम ऋषिकेशला पण देत नाही तो मी केलाय. हातानं होल पाडायचा वगैरे मी तुम्हाला दाखवते. कम्प्लीट केली एकदाची मूर्ती. हे बघा हातानं होल पाडला.
सो मामासांचा गणपती आता चाललेला आणि मी फ्री झाले गेला एकदाचा. एवढे नारळ साजल्यात अजून तिकडे पण आहे, जाऊन तिथे मंदिराच्या बाहेर बसते. सगळ्या मूर्त्या गेल्या, सगळा खाली झाला. अजून या थोड्याशा बाकी आहेत समज, छोट्या छोट्या, आणि मोठ्या थोड्याशा दोनच बाकी आहेत आय थिंक. त्या पण जातील आता हळूहळू. खूप 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 घाई गडबड झाले आणि मामासांची मूर्ती पण अपुरी राहिली. त्यांच्यावर अशी डिझाईन काढायची होती आणि थोडंसं पेंटिंग वगैरे पण करायची होती, पण घाई खूप होती म्हणून तशीच नाही. प्रॉब्लेम झालेला आहे. तुझी नाही झाली अजून? रामाचा वाटतं लक्ष्मण होता. लास्टची मूर्ती. खूप खाई अजून गर्दी आहे, अजून मोठ्या जायची आहे. माझा अवतार असा झाला आहे ना, आता 12:30 वाजल्यात. मला घरात पण घेणार नाही घरातली. आता फक्त थोड्या मोजक्याच मूर्त्या बाकी आहेत, 9-10 मूर्त्या बाकी आहेत. बाकी सगळ्या गेल्या मेन ज्या होत्या त्या. इतकी गडबड, इतकी घाई ना, बापरे. झालेलं आहे आता सर्व. आता आज जाते, आता आंघोळ करते, पाया पडते गणपतीच्या, जेवत नाही, मी झोपते. डायरेक्ट रात्री उठेन, रात्री नाही तर उद्या उठेन.